नामाला सांगितलं, हाताने टाळी वाजवा, मुखाने भगवंताचं विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करा. का? तू दुर्लभ असणारा नरदेह प्राप्त झालेला आहे. मला सांगा, उपदेश कोण कुणाला करत असतो? लहाना व्यक्ती मोठ्या व्यक्तीला करत असतो का मोठा व्यक्ती लहानाला? मोठा व्यक्ती लहानाला उपदेश करत असतो. सर विद्यार्थ्याला उपदेश करत असतात, बाप मुलाला उपदेश करत असतो, पती पत्नीला उपदेश करत असतो. हा जगाचा नियम आहे. म्हणजे मोठ्याने लहानांना उपदेश करायचा असतो. मग तुमचा माझा आणि जगद्गुरु तुकोबरायांचा जर विचार करायचा झाला तर आपल्यामध्ये कोण मोठा आहे? तुकोबराय मोठे आहेत. तुकोबराय उपदेश करतायत, परंतु तो तुकोबरायांचा उपदेश म्हणजे उपदेशाच्या कोटीतलाच आहे, परंतु अंतःकरणातली तळमळ तुकोबरायांची. लागोनिया पायाला हात जोडून तुकोबरा विनंती करतात, तुकोबरायाने तुमच्या माझ्यासारख्या पामराच्या पायाला हात लावावा. एवढी आपली योग्यता नाही. कारण तुकोबरायांच्या योग्यतेचा जर आपण विचार केला तर ज्यांच्या फक्त नावानेच, त्यांच्या स्वरूपाचा, त्यांच्या महात्म्याचा, त्यांच्या चरित्राचा विचार तर सोडाच, फक्त त्यांच्या नामाने या जगातला काळ असणारा संपूर्ण जगाला एखाद्या शाळेमध्ये एखादे शिक्षक असे असतात की त्यांचं नाव ऐकलं की सगळे विद्यार्थी असे घाबरतात. एखाद्या गावामध्ये सुद्धा असा एखादा मनुष्य असतो की त्याचं नाव ऐकल्यानंतर, त्याला पाहिल्यानंतर गावातले सगळे लोक घाबरतात. त्याप्रमाणे जगातले सगळे लोक, सर्व लोक एका व्यक्तीला घाबरतात, तो म्हणजे काळ आहे. आणि तो काळ सुद्धा तुकोबरायांच्या नामाला घाबरतो. तुकाराम तुकाराम नाम घेता अभेयम. हा तुकोबरायांचा अलौकिक महिमा झाला. तुकोबरायांचा जर आपल्याला लौकिक महिमा पाहायचा झाला, थोडा विको करा. कारण असा दोन्ही पद्धतीने लौकिक आणि अलौकिक दोन्ही प्रकाराने महिमावान असणारे तुकोबराय कुठल्याच प्रकारचा महिमा नसणाऱ्या जनांच्या पायाला हात लावून विनंती करतायत. तुकोबरायांचा जर आपल्याला लौकिक महिमा पाहायचा झाला तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 400 वर्षापूर्वी स्वराज्याचं स्वप्न दाखवणारे आणि त्या स्वराज्याच्या स्वप्नाला सत्यात उतरवणारे महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या पायापाशी बसून कीर्तन ऐकतात, ते तुकोबराय सांगतात, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. ज्या तुकोबरायांचा अभंगगाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या गेला, 14 दिवस तो त्या डोहामध्ये ते कागद राहिले. 14 दिवसानंतर ते कागद दगडाला घेऊन वर आले. असा ज्यांचा महिमा आहे ते तुकोबराय बोलतात, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. गुरु एवढा महिमावान आहे की त्या गुरुचा शिष्य म्हणजे तुकोबरायांचे शिष्य असणारे निळोबाराय तुकोबरायांच्या दर्शनाकरिता, तुकोबरायांचा साक्षात्काराकरिता समाधीस्थ ध्यानामध्ये बसतात, अनुष्ठानाला बसतात. 1 2 3 असं करत करत 42 दिवस होतात. 42व्या दिवशी निळोबारायांच्या समोर साक्षात पांडुरंग परमात्मा उपस्थित होतो. निळोबाराय त्या पांडुरंग परमात्म्याला सांगतात, निळा म्हणे आम्ही नोळा खोची देवा, तुकयाचा धावा करीत असो, तुला या ठिकाणी बोलावलं कोणी? निळोबाराय अनुष्ठानामध्ये बसलेले आहेत. तुकोबरायांच्या दर्शनाकरिता अनुष्ठान करत करत 42व्या दिवसापर्यंत आलेलं आहे. आणि 42व्या दिवशी निळोबारायांच्या समोर त्या विश्वाचा चालक मालक असणारा पांडुरंग परमात्मा निळोबारायांच्या समोर कटेवर हात ठेवून उभा आहे. निळोबारायला सांगतात, निळोबारा डोळे उघडा. योगियांच्या सुद्धा ध्यानामध्ये न जाणारा मी आज तुम्हाला दर्शन देण्याकरिता आलेलो आहे. परंतु स्वतःला तुकोबरायांचे अनन्य भक्त, अनन्य शिष्य म्हणून घेणारे निळोबाराय देवाला सांगतात, देवा अरे मी स्वतः शिष्य आहे, मी स्वतः शिष्य जगद्गुरु तुकोबरायांचा शिष्य आहे. आणि या ठिकाणी मी जे अनुष्ठान करतोय ते तुझ्या दर्शनासाठी नाही, मी माझ्या सद्गुरूंच्या जगद्गुरु तुकोबरायांच्या दर्शनासाठी आलेलो आहे. तुकोबरायांच्या दर्शनासाठी मी अनुष्ठान प्रारंभ केलेला आहे. अरे मी तुला बोलवलेलं नाही, तू जरी जगाचा मालक
असला तरी सुद्धा या ठिकाणी मला तुझी आवश्यकता नाही, मला माझ्या सद्गुरूची आवश्यकता आहे. तुकोबार यांच्या दर्शनाकरिता अनुष्ठान करत होते. 42 दिवस अनुष्ठान चाललं. 42व्या दिवशी या जगाचा चालक मालक भगवान पंढरीनाथ परमात्मा निळोबार यांच्या समोर उपस्थित आहे दर्शन देण्यासाठी. निळोबार यांनी डोळे उघडून पाहिलं, समोर तुकोबार नाहीत, समोर पांडुरंग परमात्मा. निळोबार यांनी पुन्हा डोळे बंद करून घेतले. सांगितलं, देवा मी या ठिकाणी तुला बोलवलेलं नाही, मी तुझ्या दर्शनासाठी बसलेलो नाही, मी तुकोबार यांच्या दर्शनासाठी बसलेलो आहे, ज्यांच्या समोर साक्षात भगवान पंढरीनाथ परमात्मा प्रगट होतात. असे निळोबार आहे, एवढा त्यांचा अधिकार आहे. असे निळोबार आहे, तुकोबारांचे शिष्य आहेत. मग त्या तुकोबारांचा अधिकार केवढा असेल. आणि असे एवढे अधिकार संपन्न असणारे तुकोबार आहे, तुमच्या माझ्या पायाला हात लावून विनंती करतात, लागोन या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखे नाम. तुकोबारांचा आपण लौकिक महिमा सुद्धा पाहिला, तुकोबारांचा आपण अलौकिक महिमा सुद्धा पाहिला. अशा दोनही महिमांनी युक्त असणारे तुकोबार आहे, ज्यांचा कुठल्याच प्रकारचा महिमा नाही. ज्याला देशात सोडा, देशात तर कोणीच ओळखत नाही, ज्याला राज्यामध्ये सुद्धा कोणी ओळखत नाही, ज्याला गावामध्ये सुद्धा कोणी ओळखत नाही, अशा आम्हाला सामान्य जनांच्या पायाला हात लावून विनंती करतात. यातून या जगद्गुरु तुकोबारांच्या शब्दातून तुकोबारांच्या ठिकाणी अंतःकरणामध्ये असणारं प्रेम, तुमच्या माझ्या हिताचा कळवळा तुकोबारांना बोलायला प्रवृत्त करतो. तुकोबारा सांगतात की हा जो समाज आहे, आमच्या समोर जो काही समाज उपस्थित आहे, हा समाज संसाराच्या डोहामध्ये बुडत चाललेला आहे, दुःखाच्या डोहामध्ये बुडत चाललेला आहे. आणि हे मात्र आमच्याच्याने पाहवत नाही, म्हणून आम्ही हे हिताचे 4 शब्द बोलतोय. बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा नोंदिया. या अभंगाचा विचार करत असताना गुरुवार यांच्या मुखातून श्रवण केलं ते म्हणजे असा, हा अभंग 3 प्रकारचा उपदेश सांगितला जातो. एक प्रभू संवित उपदेश आहे, एक भार्या संवित उपदेश आहे आणि एक सुहृद संवित उपदेश आहे. म्हणजे देवाच्या पातळीवर केलेला उपदेश प्रभू संवित उपदेश, पत्नीच्या पातळीवरून केलेला उपदेश भार्या संवित उपदेश आणि मित्राच्या पातळीवरून केलेला उपदेश म्हणजे सुहृद संवित उपदेश आहे. एखादा जर सांगून ऐकतच नसेल तर अशा वेळेला मित्र सुद्धा मित्राच्या पाया पडून हात जोडून विनंती करतो, अरे बाबा तू जी पितोय म्हणजे चहा नाही म्हणत मी, पाणी सुद्धा नाही म्हणत, 90. अरे एवढी पीत जाऊ नको, तुला घर आहे, तुला प्रपंच आहे, तुला मुलं बाळ आहेत, आई वडील आहेत, ते सर्व तुझी काळजी करत असतात. तू जेवढं कमवतोस तेवढं या दारूपायी गमावतोस. जो सांगणार असतो तो सुद्धा थोडी घेत असतो बर का. तो मी तर एवढंच सांगेल, आजपर्यंत जे कोणी म्हणत असेल मी अमुक प्रकारची पिली, तमुक प्रकारची पिली, इतक्या रुपयाची पिली, इतक्या हजाराची पिली, काहींची मजल तर इथपर्यंत आहेत हप्त्यावर घेणारी, त्याची सुद्धा हप्त्यावर सोय झाली म्हणतात. तो सांगतो, अरे आजपर्यंत तू जी काही पित असेल, माझा तुला मित्राच्या नात्याने उपदेश आहे, मी सुद्धा घेतोय रे, पण एवढी घेत जाऊ. हा सुहृद संवित उपदेश आहे. म्हणजे मित्र मित्राला हात जोडून पाया पडून सांगतो की बाबा तुला जर तुझ्या घराचा विचार असेल, तुला जर तुझ्या आई वडिलांची पत्नीची मुलाबाळांची चिंता असेल, तर माझी तुला हात जोडून विनंती आहे की आता काय कर, हळूहळू कमी कर. दारू गांजा मत पिओ यारो, अकल गुम हो जाती है. गांजा मत पिओ यारो, अकल गुम हो जाती है. दारू गांजा मत पिओ यारो, अकल गुम हो जाती है. दारू गांजा मत पिओ यारो, अकल गुम हो जाती है.
संतांनी सुद्धा सांगितलंय की याने अक्कल गुंग होते. तो सांगतो अरे माझी तुला हात जोडून विनंती आहे, परिवाराचा काहीतरी विचार कर, एवढी पीत जाऊ नको, मी सुद्धा घेतो पण एवढी घेत नाही. हा सुरीत संबित उपदेश आहे की बाबा मित्राच्या नात्याने तुला सांगतोय की आता कमी कर. मित्र असं म्हणेल थोडा मोकळा करावा. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी दारू पिली असेल, माझं असं मत आहे की त्यांनी दारू पिलीच नाही, दारूने त्यांना पिलंय. विठाल सर्दीचे दिवस, एक जणाला सर्दी झाली आणि सर्दीचं पुढं रूपांतर खोकल्यात झालं. खोकल्यात रूपांतर झाल्यानंतर त्याने बरेच दवाखाने केले, बरेच काढे पेले, परंतु त्याला कशानेच फरक पडेना. मग मित्राला सांगितलं अरे मी बरेच डॉक्टर पाया खालून घातले, बरेच काढे पेले, बरेच प्रकारचे प्रयत्न करून पाहिले, पण माझा खोकला काही जायचं नाव घेईना. त्याने त्याला चिठ्ठी दिली. त्याने सांगितलं याने जाईल खोकला. तर म्हटलं खोकलाच काय चीज आहे, माझं घर गेलं या बाटलीच्या पायी, माझं वावर सुद्धा या बाटलीच्या पायी गेलं, माझे सगळे नातेवाईक सुद्धा माझ्यापासून दुरावलेत, तुझा खोकला या बाटली पुढे काय चीज आहे. आजपर्यंत कुणीच दारू पिलेली नाही माय बाप, दारूने त्या सर्वांना पिलेलं आहे. मला सांगा ज्याप्रमाणे आपण जर समजा कुंभारी नगरपालिकेने गावातला कचरा एकत्रित केला, एका ठिकाणी तो कचरा गोळा केला आणि तो कचरा गोळा केल्यानंतर गावातला एकही मनुष्य त्या ठिकाणी येऊन नगरपालिकेला काही पैसे देऊन तो कचरा विकत घेईल आणि आपल्या घरामध्ये टाकील, असं कोणी कुंभारीमध्ये असेल का? कुणी सुद्धा हे करणार नाही. आजपर्यंत कुणी केलं नाही आणि भविष्यात सुद्धा कुणी करणार नाही. परंतु पवित्र असा असणारा हा नरदेह, या नरदेहामध्ये आपण पैसा देऊन नको त्या गोष्टी या नरदेहामध्ये टाकतोय. का? या नरदेहाचं महत्व तुम्हा आम्हाला कळालेलं नाही. या नरदेहाचं महत्व जगद्गुरु तुकोबारासारख्या संतांना कळालेलं आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारासारखे संत सांगतात बाबांनो तुमच्या पायाला हात लावून विनंती आहे की आता तरी पुढे हाची उपदेश. आतापर्यंत मागे जे झालं असेल ते सोडून द्या. आपल्याकडून मागे जे काही वाईट घडलं असेल, जे पाप कर्म घडलं असेल ते सगळं मागे झाले पाहून आपण बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने जाण्याचा प्रसंग येतो, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त. मग अशा ठिकाणी गेल्यानंतर एखाद्या गृहस्थाच्या गळ्यामध्ये जर आपल्याला माळ दिसले नाही तर आपण त्याला साहजिकच म्हणतोय माळ दिसत नाही घालून घ्या. तो म्हटलं महाराज आजपर्यंत घातली नाही, एवढं आयुष्य गेलं आणि आता थोड्यासाठी कशाला घालायची. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. आतापर्यंत जे झालं ते सर्व संतांच्या भरोशावर सोडून द्या आणि ज्या वेळेला आपल्याला बुद्धी होईल, सद्बुद्धी होईल, त्यावेळेला आपण परमार्थाचा मार्ग स्वीकारावा, हाताने टाळी वाजवावी, भगवंताचं नामस्मरण करावं. कुठलं नामस्मरण करावं असा जर प्रश्न निर्माण आला तर तुकोबाराय सांगतात भगवंताची सगळी नाव आहे. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, कृष्ण विष्णू हरी गोविंद
मला तर वाटायला कीर्तन बंदच करू नये. कुठलं नामस्मरण घ्यावं असा जर प्रश्न निर्माण झाला, जेवढे काही नाम आपल्याला ऐकू येतात ते सर्व नाम परमात्म्याचेच आहेत. ज्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये आकाशातून पडणारा पावसाचा थेंब मग तो कुठेही पडू त्याची शेवटची गती एकच आहे, ते म्हणजे समुद्राला जाऊन मिळणं. त्याचप्रमाणे आपण कुठलंही नामस्मरण घ्या, कुठल्याही देवाला नमस्कार करा, तो नमस्कार शेवटी एकाच पांडुरंग परमात्म्याला जाऊन पोहोचतो. शास्त्र सांगतंय आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. म्हणून भगवंताचे अनेक नाव आहे. अनंत रूपे घेसी भक्ता कारणे. त्याचे अनंत रूप आहेत, अनंत अवतार आहेत, अनंत नाम आहेत. मग यापैकी कुठल्याही एका नामाचा आश्रय घेतला तरी सुद्धा आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही अशा असणारा. मग हे अधिकार, या नामस्मरणाचा अधिकार नेमका कुणाला आहे? कारण की कुठली गोष्ट करायची म्हटलं की त्याच्यासाठी काय लागतो? अधिकार लागतो. माता माऊली मला सांगा, नाव घ्यायचा अधिकार कुणाला आहे? लग्न झालेलीला का लग्न न झालेलीला? आमच्या डोंगर गावात तर लग्न झालेल्या बाया नाव घेतात. तुमच्याकडे झालेलेच घेते ना? बरोबर. हळदी कुंकूचा अधिकार कुणाला असतो? साधवा बाईला का विधवा बाईला? सधवा बाईला, म्हणजे जी सौभाग्यवती आहे, जी सुहासीन आहे, तिला हळदी कुंकवाचा अधिकार असतो. त्याप्रमाणे कुठल्याही गोष्टीचा अधिकार ठरलेला आहे, परंतु नामस्मरणाच्या बाबतीत असा कुठल्याच प्रकारचा अधिकार विचार केला, संतांनी सांगितलेल्या साधनाचा जर आपण विचार केला तर या साधनाचा अधिकार सर्वांना आहे. सकळांसी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिनामे, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण. हा नारायण नाही बरं का, तो नारायण. शास्त्र सांगतंय प्रत्येक युगामध्ये भगवंतापर्यंत जाण्याचं माध्यम वेगवेगळं होतं. कृतयुगामध्ये यज्ञ हे भगवंतापर्यंत जाण्याचं माध्यम होतं. कृतये ध्यायतो विष्णू. कृतयुगामध्ये ध्यान हे भगवंताची साधना होती. त्रेतायाम यजतो मखये, त्रेतायुगामध्ये भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग होता तो म्हणजे यज्ञ करणं. आता सुद्धा आपण यज्ञ करतो.
परंतु एकच यज्ञ 3 टाइम करतो. उदर भरणनो हे जाणिले यज्ञ परमो. त्यानंतर तिसऱ्या युगामध्ये त्रेतायाम यजतो मखही द्वापारे परिचर्यायाम. द्वापार युगामध्ये सेवा करणं हा भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग होता आणि या कलियुगामध्ये भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग आहे कलौतर हरि कीर्तना. हरेर नाम हरेर नाम हरेर नाम एव केवलम कलौ नास्तेव नास्तेव नास्ते भक्तिरन्यथा. शास्त्राने 3दा सांगितलं की या कलियुगामध्ये नामस्मरणाशिवाय दुसरा तरण्याचा उपाय अवघ्या वाटा झाल्या शिडे झाल्या क्षीण. जसा जालन्याला जाणारा रस्ता खराब झालाय तसा भगवंतापर्यंत जाण्याच्या बाकीच्या सगळ्या वाटा खराब झाल्या. या युगामध्ये फक्त एकच वाट चांगली आहे, ती म्हणजे भगवंताच्या नामाची. मग हे भगवंताचं नामस्मरण करत असताना एखाद्या साधकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल की जगद्गुरु तुकोबा तुम्ही सांगताय नामस्मरण करा आणि शास्त्र सांगतंय की मनुष्य जन्माचं परम कर्तव्य काय असेल तर ते म्हणजे पुरुषार्थ आहे, म्हणजेच मोक्ष नामक पुरुषार्थ आहे. धर्मार्थ काम मोक्षेशी चतुर्विध पुरुषार्थेषु परम पुरुषार्थ मोक्ष. मग तो मोक्ष आम्हाला प्राप्त होईल का तर तुकोबाला सांगतात गड्याने 1 नाही 2 नाही सलोकता नाही स्वरूपता नाही सामिप्यता नाही सायुज्यता नाही यापैकी कुठला एक नाही तर या 4ही मुक्ती तुम्हाला नामस्मरणाने मिळतील. अभंगाचा शेवट तुका
मम गम गम हा सुख भाग्यवान म्हणणार. म्हणून आपल्याला दुर्लभ असणारा नरदेह प्राप्त झाला म्हणून आपण भाग्यवान आहोत. जगद्गुरु तुकोबारा सुद्धा सांगतात, स्वर्गीचे अमर इच्छित अति देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. असा दुर्लभ असणारा नरदेह तुम्हा आम्हाला प्राप्त झाला आणि या नरदेहाच्या फक्त दोनच जाती आहेत. या नरदेहाच्या फक्त दोनच जाती आहेत, एक म्हणजे स्त्री आणि दुसरी म्हणजे पुरुष. या ज्या बाकीच्या 18 पगड जाती आहेत त्या माणसाच्या विकृत बुद्धीच्या कल्पना आहेत. वास्तविक शास्त्राने सुद्धा मानव जातीचे दोनच प्रकार मानले, स्त्री आणि पुरुष. मग त्यापैकी मनुष्य देह आपल्याला मिळाला, दुर्लभ वस्तू असणारी आपल्याला प्राप्त झाली म्हणजे आपण नशीबवान आहोत, आपण भाग्यवान आहोत. शास्त्राने दुसरी दुर्लभ गोष्ट सांगितली ती म्हणजे मुमुक्षुत्वम, मुक्त होण्याची इच्छा, म्हणजेच परमार्थ करण्याची इच्छा आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होणं म्हणजे दुसरी भाग्याची गोष्ट आहे. आणि शास्त्राने तिसरी दुर्लभ गोष्ट सांगितली ती म्हणजे संत संग, महापुरुषांचा संग. तुम्ही आम्ही खरंच भाग्यवान आहोत, आपल्याला नरदेह सुद्धा प्राप्त झाला, मुक्त होण्याची इच्छा म्हणजे परमार्थ करण्याची इच्छा सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली आणि आपल्याला गुरुवर्य कृष्णाजी बाबांसारखा महात्मा मिळाला म्हणजे आपण भाग्यवान आहेत. विठाला या 3 गोष्टी जर सोडल्या तर जगात बाकीच्या सगळ्या गोष्टी सुलभ आहेत. परंतु सध्याच्या वर्तमान परिस्थितीचा विचार केला तर त्या श्लोकामध्ये चौथा एक शब्द जोडावा लागेल, ते म्हणजे कन्या, मुली. त्या सुद्धा कशा झाल्या? दुर्लभच झाल्या. ज्यांचं झालं नाही त्यांना माहिती आहे. विठाला ज्या आहेत त्यांच्या बापाला जास्त भाव आला. असो, जरी ती वर्तमानाच्या परिस्थितीचा विचार केला, जरी ती वस्तू ती व्यक्ती दुर्लभ असली तरी सुद्धा शास्त्राच्या विरोधात आपण जाऊ शकत नाही. म्हणून फक्त दुर्लभ 3च गोष्टी आहेत, मनुष्य जन्म, मुक्त होण्याची इच्छा आणि संतांचा संग. या 3ही गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्या आणि मग त्या नरदेहाचं, त्या मनुष्य शरीराच्या 2 विल्हेवाट लागतात. एक म्हणजे सदुपयोग आणि दुसरा म्हणजे दुरुपयोग. त्याला शास्त्रामध्ये मुख्य शब्द आहेत, एक म्हणजे मुख्य प्रयोजन आणि दुसरं गौण प्रयोजन.
या मुख्य आणि गौण प्रयोजनाचा जर आपण विचार केला तर या मनुष्य शरीराचं मुख्य प्रयोजन काय आहे, या मनुष्य शरीराचं गौण प्रयोजन काय आहे, हे जर आपल्याला समजून घ्यायचं गायनाचारी म्हणजे कॉम्बो आहे, 2 in 1. काका महाराज खरे कीर्तनकार पण आहेत आणि गायक पण, त्याच्यामुळे त्यांना योग्य प्रमाण योग्य ठिकाणी देण्याचं तारतम्य असल्यामुळे माझं भाग्य आहे की माझ्या कीर्तनाला त्यांची साथ आहे. विठाला विठाला आपण प्रयोजनाचा विचार करत होतो. एक आहे गौण प्रयोजन आणि दुसरं आहे मुख्य प्रयोजन. काय आहे या मनुष्य शरीराचं गौण प्रयोजन आणि मुख्य प्रयोजन? जी वस्तू ज्या कार्याकरिता निर्माण केली ती त्याच कार्याकरिता वापरली जाणं म्हणजे मुख्य प्रयोजन आहे, आणि जी त्या वस्तूचा दुसऱ्या कामाकरिता उपयोग करणं म्हणजे गौण प्रयोजन आहे. व्याख्या समजत नसेल तर आपण दृष्टांताकडे जाऊया. आता दिवाळी झाली, तुळशीचं लग्न झालं, आता लग्न सराईचं सीझन आहे. मग असंच एका गावामध्ये एका उपवर मुलीला पाहण्यासाठी पाहुणे आलेत आणि मग त्यांना काहीतरी गोडधोड जेवण करावं म्हणून पूर्वीच्या काळी महाराष्ट्रामध्ये त्या मराठा घराण्यामध्ये प्रसिद्ध पदार्थ होता, ते म्हणजे रव्याचे लाडू. त्याला रव्याचे म्हणतात किंवा गऱ्याचे म्हणतात. म्हणून त्या माता माऊलीने ठरवलं की आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना अतिथींना जेवण्यासाठी आपण रव्याचे लाडू करायचे. म्हणून ती दुकानामध्ये गेली, रवा आणला, साखर आणली, विलायची आणली आणि घरी लाडू बनवण्यासाठी सुरू केले. परंतु त्या लाडूचं एक नियोजन आहे, ते माता माऊल्यांना माहिती की जर त्याची चाचणी जर पुढे गेली तर ते लाडू फुटत नाही. परंतु त्या घाई गडबडीमध्ये त्या माता माऊलीकडून तसंच झालं. तिची चाचणी पुढे गेली. काय पुढे गेल्यावर कडक होते का अलीकडे राहिल्यावर? पुढे गेल्यावर ना बर. तिच्याकडून सुद्धा तसंच झालं. ती चाचणी तिची पुढे गेली आणि तिने ज्या वेळेला लाडू बनवले आणि ज्या वेळेला जेवायचं होतं, आदल्या दिवशी रात्री लाडू बनवून ठेवले, दुसऱ्या दिवशी दुपारी पाहुणे जेवायला बसले. पाहुणे जेवायला बसल्यानंतर त्यांना सर्व पंचपक्वान्नाचं ताट वाढलं की वरण, भात, भाजी, पोळी आणि लाडू असे 5 पदार्थ वाढले. परंतु त्या दिवशी त्या माता माऊलीकडून घाई गडबडीमध्ये, कारण मुलगी गुंतली मेकअप मध्ये आणि स्वयंपाक करायला एकटीच माता माऊली, मेकअप म्हणा किंवा पोतरून घेणं म्हणा, कारण काही बाया एवढा मेकअप करतात की त्यांचेच पोरं त्यांना ओळख येत नाही. पोरं त्यांना ओळखत नाहीत की ही माझी मम्मीच नाही म्हणतात. जसं ते कुकुट स्वामीच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर गंगा, जमुना आणि सरस्वती एक वेगळंच रूप धारण करून येतात, तसं माता माऊल्या सुद्धा ब्युटी पार्लर मध्ये गेल्यानंतर वेगळंच अलौकिक स्वरूप धारण करून येतात. त्यामुळे ती गुंतली मेकअप मध्ये आणि इकडे ह्या माता माऊलीकडून 2 चुकी झाल्या. एक तर म्हणजे काल रात्री जे लाडू बनवले त्याची चाचणी पुढे गेली आणि दुसरी चुकी म्हणजे भाजीमध्ये मीठ तिखट जास्त पडलं. भाजी झाली तिखट. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला, पाहुणे जेवायला बसले, सर्व पण ते 5 पदार्थ ताटात वाढल्या गेले. त्या पाहुणे त्यातल्या एका पाहुण्याने पोळीचा तुकडा तोडला. जेवायचं कसं तर माहितच आहे आपलं. भाजीमध्ये बुडवला आणि मुखामध्ये टाकला. मुखामध्ये टाकता क्षणीच त्याला तिखट लागलं. बहुतेक तो पुड्या खाणारा नसावा. विठाला
त्याला तिखट लागल्यानंतर साहजिकच आहे त्याच्या हाताचा मोर्चा कुठे वळणार? लाडूकडे. तिखट लागल्यानंतर दोनच पर्याय असतात, एक तर पाणी पिऊ शकतो किंवा गोड पदार्थ खाऊ शकतो. त्याने विचार केला आपल्या ताटामध्ये गोड पदार्थ आहे म्हणून त्याने हाताचा मोर्चा ते जेसीबी सारखं लाडूकडे वळवलं. त्याने थोडस दाबण्याचा प्रयत्न केला, लाडू काही फुटला नाही. त्याने आणखी दाबण्याचा प्रयत्न केला, लाडू काही फुटला नाही. तो त्या आलेल्या नवरदेवाचा चुलता होता. त्याने मग लाडू जरा ताटाच्या बाहेर काढला आणि जसा आपण शेतामध्ये कांदा फोडतो तसा बुक्की मारण्याचा प्रयत्न करून लाडू फोडायचा प्रयत्न केला, पण तरी लाडू फुटला. त्याने विचार केला आपण आजपर्यंत गावामध्ये बरेच लोक फोडले पण हा लाडू काही आपल्याला फुटला नाही. असं एक घर आपण सोडलं नाही की ते घर फोडलं नाही, असा एक उमेदवार नाही की ते उमेदवार आपण फोडला नाही. हा लाडू आपल्या पुढे काय गोष्ट आहे? त्याने सुद्धा सांगितलं जोपर्यंत लाडू फोडत नाही तोपर्यंत घास घेणार. दोन पंक्ती बसलेल्या होत्या, एका पंक्तीमध्ये वर पक्षाची मंडळी बसलेली होती, एका पंक्तीमध्ये समोरच्या पंक्तीमध्ये वधू पक्षाची मुलीकडची मंडळी बसलेली होती. हा जरा दरवाजाच्या कडीला बसलेला होता. त्याने तो लाडू उचलला आणि दरवाजाच्या फटीमध्ये घातला. फटी हा म्हटला लाडू फोडल्याशिवाय जेवायला सुरुवातच करायची नाही. याने लाडू दरवाजाच्या फटीमध्ये धरला आणि दरवाजा ओढला. दरवाजा सुद्धा मोडला, लाडू फुटला नाही. परत तो लाडू एक दुसऱ्या वधू पक्षाच्या मंडळीकडच्या एका पाहुण्याच्या डोक्यात जाऊन आदळला. दंडश त्याने तो खाण्याच्या नादामध्ये होता, त्याला डोक्यामध्ये तो लाडू असा दगडासारखा जाऊन लागला. त्याने विचार केला की असा लाडू काही सहज उडून तर एवढ्या जोरात येऊ शकत नाही, मला नक्कीच कुणीतरी मारला असणार. मग त्यांनी निरीक्षण केलं, समोरच्या पंक्तीमध्ये कोणाच्या ताटात लाडू नाही. ज्याच्या ताटात लाडू नव्हता याने सुद्धा याच्या ताटातला लाडू उचलला आणि समोरच्याच्या डोक्यात आदळला. आता त्या घरामध्ये जेवण सुरू नव्हतं, लाडूने मारामारी सुरू झाली. मला सांगा, लाडूने मारामारी करणं हे लाडूचं गौण प्रयोजन आहे आणि लाडू खाणं हे लाडूचं मेन प्रयोजन आहे. विठाला त्याचप्रमाणे प्राप्त झालेल्या या नरदेहाने भगवंताचं भजन करणं हा या नरदेहाचा मुख्य प्रयोजन आहे आणि प्राप्त झालेल्या नरदेहाने फक्त प्रपंच करणं हा या देहाचा गौण प्रयोजन आहे. विठाला परंतु ज्या वेळेला तुकोबारायांनी या समाजाकडे निरीक्षण केलं, समाजाचं निरीक्षण केल्यानंतर तुकोबारायांच्या लक्षात आलं यांना असा अमौलिक असा नरदेह प्राप्त झाला, परंतु या नरदेहाचं महत्व यांना माहिती नाही. हा नरदेह किती दुर्लभ आहे हे सुद्धा माहिती नाही. या नरदेहाचा वापर कशासाठी करायचा आहे, त्या देवाने कशासाठी दिलाय हे सुद्धा यांना माहिती नाही. त्यावेळेला तुकोबारायांनी या संसाराचा या जगाचा विचार केला. बघा, तुकोबारायांचा विचार आपण नंतर पाहू, तुमचा माझा विचार आपण पुढे ठेवू. प्राप्त झालेल्या नरदेहाचं मेन मुख्य प्रयोजन म्हणजे परमार्थ करणं आहे. मला सांगा, आपल्याकडे जी मोटरसायकल असते साधी 75,000 किंवा 1 लाखापर्यंतची, बरोबर, त्या मोटरसायकल मध्ये काय टाकतात? चालण्यासाठी काय टाकतात? पेट्रोल टाकतात, बरोबर. मला नाही वाटत कुंभारी गावामध्ये असा कोणी व्यक्ती असेल साहेब की तो मोटरसायकल मध्ये डिझेल टाकत असेल. कोणीच टाकत नाही ना? नाही टाकत. का? कंपनीने ती गाडी पेट्रोलवरची बनवली म्हणून कोणीच तिच्यामध्ये डिझेल टाकत नाही. जर साध्या 1 लाखाच्या गाडीमध्ये जर तुम्ही कंपनीने पेट्रोलचं इंजिन बनवलेलं असल्यामुळे तिच्यामध्ये तुम्ही डिझेल टाकत नाही, त्याप्रमाणे भगवंताने आम्हाला हा जो नरदेह दिलाय, या नरदेहामध्ये आपण काय काय कोंबतोय. कोणी कोंबड्याच कोंबीतय, कोणी बकरी कोंबीतय, कोणी गायछाप कोंबीतय, कोणी राजनिवास कोंबीतय. तुम्ही म्हणता मला कसं काय माहिती, किराणा दुकानी घरी विडावला आपण या नरदेहाचं महत्व आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण या नरदेहाचा दुरुपयोग करतो. साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या नरदेहाने फक्त प्रपंच करत राहणं हा या नरदेहाचा दुरुपयोग आहे आणि या नरदेहाने प्रपंच करत करत परमार्थ करणं हा सदुपयोग आहे. विठाला
आणि ज्ञानोबरायांच्या वचनानुसार आपण जर चिंतनाकडे वळालो तर तुम्ही तुमच्या वाट्याला आलेलं कर्म करत असाल, परंतु ते कर्म करत असताना भगवंताचं नामस्मरण करत नसाल तर ते फक्त कर्म ठरतं. परंतु ते कर्म करत असताना जर भगवंताचं नाम मुखामध्ये असेल तर ते कर्म कर्म राहत नाही, ते कर्म पूजा होऊन जातं. ज्ञानोबराय बोलतात, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांचे धीरा पूजा केली होया पारा तुषा लागे. मला नाही सांगता येणार माता माऊली हो की तो परमात्मा झेंडूच्या फुलाने संतुष्ट होईल किंवा नाही. मला नाही सांगता येणार तो परमात्मा गुलाबाच्या फुलाने संतुष्ट होईल किंवा नाही. मला नाही सांगता येणार तो परमात्मा कमळाच्या फुलाने संतुष्ट होईल किंवा नाही. पण मी एवढं नक्की सांगू शकतो की तो परमात्मा कर्मरूपी पुष्पाने पूजा केल्यानंतर नक्कीच संतुष्ट होईल. विढाला विढाला. कारण ज्ञानोबरायांचे शब्द आहेत, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची. स्वकर्म म्हणजे आपलं स्वतःचं कर्म आणि कुसुम म्हणजे पुष्प. आपल्या कर्मरूपी पुष्पांनी भगवंताची पूजा करणं हे जगातलं सर्वश्रेष्ठ परमार्थ आहे. तुकोबरायांनी सुद्धा तेच सांगितलंय, आले भागात ते करीतो तुझे नाम उच्चारितो. कुठल्याच संतांनी प्रपंच सोडा असं सांगितलं नाही, उलट संतांनी सांगितलं सुखे करावा संसार असोनी संसारी सुखे जिभे वेग करी. तुकोबरायांनी आपला आलेला परंपरागत आलेला सावकारकीचा व्यवसाय प्रारंभी सोडला नाही. नामदेवरायांनी आपल्या शिंपीचा व्यवसाय सोडला नाही. संत गोरोबा काकांनी आपला मडके घडवण्याचा व्यवसाय सोडला नाही. संत रोहिदासांनी आपला चर्मकाराचा व्यवसाय सोडला नाही. कुठल्याच संतांनी आपलं काम सोडलं नाही. फक्त कामामध्ये काम काही म्हणा राम राम. मला सांगा, तुम्ही जर रोजचा जो स्वयंपाक करता, पोळ्या करण्याचं काम कुणाचं आहे, हाताचं का तोंडाचं? पोळ्या करणं काम कुणाचं आहे, हाताचं. मग हात पोळ्या बनवत असताना तोंड काय करतं, गप असतं. त्या तोंडाने जर भगवंताचं नामस्मरण झालं तर त्या पोळ्या लाटणं होणार नाही, ती पूजा ठरते. हा कपडे धुणं कुणाचं काम आहे? आता मशीन निघालं त्याच्यासाठी, ती वेगळी गोष्ट आहे. आता भांडे धुवायची मशीन आहे, कपडे धुवायची मशीन आहे, पोळ्या बनवायची सुद्धा मशीन आहे. परंतु या सगळ्या मशीन जुन्या काळामध्ये फुकट भेटत होत्या. तुम्ही आश्चर्यचकित झाला असाल, कस काय? जुन्या काळामध्ये एकच मशीन अशी होती, ती पोळ्या सुद्धा बनवत होती, भांडे सुद्धा धुत होती, घर झाडून सुद्धा घेत होती, पुसून सुद्धा घेत होती, शेतातलं सुद्धा काम करत होती, घरातलं सुद्धा काम करत होती. आणि ती मशीन तर दिल्याच जात होती, परंतु त्या मशीन सोबत एक गिफ्ट सुद्धा दिलं जायचं, हुंडा. बहुतेक तो हुंडा का दिला जात असावा? का? एका जावयाने सासऱ्याला विचारलं, सासरी बुवा तुम्ही मला हा हुंडा देताय कशाबद्दल? तो म्हटला, आमच्या घरातलं वादळ तू सांभाळतोय म्हणून. विठाला विठाला विठाला.
विठाला विठाला. काय चालू होतं आपलं? नाही तर म्हणा तुम्ही कीर्तन. म्हटलं आमच्या घरातलं वादळ तुम्ही सांभाळताय म्हणून तुम्हाला गिफ्ट म्हणून हुंडा दिला जातोय. लग्नाला 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं आणि 3ऱ्या वर्षी आला धोंड्याचा महिना. त्याला अधिक मास म्हणतात, मल मास म्हणतात, पुरुषोत्तम मास म्हणतात. त्या अधिक मासामध्ये जावयाला बोलवल्या गेलं. त्यांचं चांगल्या प्रकारे लेकीचं आणि जावयाचं मोठ्या प्रकारात स्वागत झालं. त्यांचं पंचारती ओवाळल्या गेली. त्यांचं पादप्रक्षालन केलं सासू आणि सासऱ्यांनी. घरामध्ये नेलं. त्यांना जे ताटावरती बसवलं, बसायला पाठ, पाठीला पाठ, परत समोर ताटाला पाठ, असं त्यांचं स्वागत. परत ताटाला वटकन म्हणून 5,000 रुपयाचं एक बंडल होत. परत हात धुतल्यानंतर जेवायला सुरुवात करण्याच्या आधी सासऱ्याने जावयाच्या हातामध्ये एक सोन्याची अंगठी घातली. तो घरचा जर चांगल्या परिस्थितीचा होता. तो म्हटला लग्न झालं तेव्हा सुद्धा तुम्ही बऱ्यापैकी हुंड्या दिला आणि आता सुद्धा लग्न होऊन आणखी 3च वर्ष झाले तरी सुद्धा ताटाला वटकन आहे 5,000चं आणि हातामध्ये सोन्याची अंगठी. हे कशासाठी? तो म्हटलं तुमचं प्रमोशन झाले 3 वर्षांनंतर. पुढचा अधिक महिना आला 3 वर्षानंतर. आता त्याच्या लग्नाला 6 वर्ष झाली होती आणि या 6 वर्षामध्ये तो बऱ्यापैकी संसाराला कंटाळला होता. त्याने ठरवलं आता अधिक मासाला गेल्यानंतर वापस येताना दोघं यायचं नाही, तिला तिथं सोडून यायचं. तो जावई आणि लेक आले सासू सासऱ्यांकडे. त्यांचं जेवण झालं आणि निघायच्या वेळेला जावई म्हटला सासरी बुवा येतो. तो म्हटलं येतो काय, तिला घेऊन जा की. नाही म्हटलं मी तिला नेणार नाही. सासऱ्याने त्याला जावयाला एकांतात घेतला आणि विचारलं का रे बाबा काय झालं, दोघांची काही भांडणं वगैरे झाले का? काही म्हणजे रोजच चालू आहे म्हटलं. मागच्या अधिक महिन्यापासून 3 वर्षापासून रोज सारखे भांडणं चालू आहे. कधी सकाळी होतात तर कधी संध्याकाळी होतात. कुठल्या तरी काहीतरी कारणावरून आमच्यामध्ये भांडणं होतात. आता मला हिच्यासोबत राहायचं नाही. तिला जे काही लागत असेल माझ्या प्रॉपर्टी मधलं ते सगळं मी द्यायला तयार आहे, पण हिच्यासोबत मला राहायचं नाही. म्हणे मग हिचं मी करू काय? म्हणे तुमची मुलगी तुम्ही सांभाळा. त्याने त्याला आणखी एकांतात नेलं. सासूला ऐकू जाणार नाही, म्हणजे स्वतःच्या बायकोला ऐकू जाणार नाही. आणि त्याच्या कानात सांगितलं अरे बाळा तू जे फळ सांभाळतोय त्याचं झाड माझ्या घरामध्ये विठ्ठल. किमान माझ्यावर थोडी फार तरी दया कर. आणि मग तो सासरीवर दया दाखवून तिला घेऊन गेला. सांगायचं काय, जर आपण कर्म करत असताना फक्त जर कर्मच करत असेल आणि भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये नसेल तर तो संसार होतो, तो प्रपंच होतो. आणि तेच कर्म करत असताना जर भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये असेल तर तो परमार्थ होतो. मी मंच बोलत नाही, शास्त्र आणि संत सांगतात. मला सांगा, हात कपडे धुणं इथं होतो आपण. कपडे धुणं हे कुणाचं काम आहे? हाताचं काम आहे. कपडे धुला गेल्यानंतर तुम्ही फक्त कपडेच धुता का? फक्त ते कपड्याचं धुणं धुत अख्ख्या गावाचं धुणं धुतल्याशिवाय राहत नाही. मग ते कपडे धुत असताना गावाचं धुणं न धुता हाताने कपडे धुत असताना मुखाने भगवंताचं नाम घेणं ते सुद्धा भगवंताची पूजा होते. आणि हीच पूजा संतांना अपेक्षित आहे आणि ही पूजा तुमच्या माझ्याकडून व्हावी असा दुर्लभ असणारा नरदेह तुम्हाला आम्हाला मिळालेला आहे. यामध्ये मोजकं आयुष्य तुम्हाला आम्हाला मिळालेलं आहे. जे काही 100 वर्षाचं म्हणून मिळालेलं आहे त्यामध्ये सुद्धा अर्ध आयुष्य आपल्या रात्रीमध्ये व्यतीत होतं, झोपण्यामध्ये चालल्या जातं. त्यामध्ये सुद्धा काही आयुष्याची काही वर्ष बालपणामध्ये अज्ञान अवस्थेमध्ये निघून जातात. काही दिवस काही वेळ आपला रोगराईमध्ये निवडल्या जातो. उत्तर आयुष्याचा कालावधी काहीच करण्याचा कालावधी नसतो. आणि आपल्याकडे जर पाहिलं तर भजनासाठी खूप कमी कालावधी आहे. मनुष्य काय शतगणिले ते अर्धरात्र भजना
त्यामध्ये शतगणिले म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य सांगितलं जातं, पण आजकाल कुणी 100 वर्ष जगत नाही. कदाचित आपली पिढी 60-70 पर्यंत जाऊ शकते, 100 पर्यंत शक्यताच नाही. शतगणिले ते अर्धरात्र काय या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये सुद्धा आपलं अर्धवर्ष आयुष्य म्हणजे 50 वर्षाचं आयुष्य रात्रीमध्ये व्यतीत होतं. मध्ये बालत्व बालपणाची जी अज्ञान अवस्था आहे त्या अज्ञान अवस्थेमध्ये भजन होत नाही प्रत्येकाकडून. पीडा म्हणजे रोग असतील, आजार असतील, क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा. तुमच्याकडे भजनासाठी काय उरलं ते पहा. आपल्याकडे खूप वेळ कमी आहे, कमी बॉल मध्ये आपल्याला जास्त रन काढायचे असा विचार करून तुकोबरायांनी ज्या वेळेला मनुष्य जातीचं निरीक्षण केलं, तुकोबरायांच्या लक्षात आलं की यांना दुर्लभ असणारा नरदेह प्राप्त झाला, याच्यामध्ये सुद्धा यांच्याकडे खूप कमी वेळ आहे भजनासाठी. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबराय न भजन न करणाऱ्या वर्गाकडे पाहून तू त्यांच्या पायाला हात लावून हात पायाला हात लावून विनंती करतात, लागोन या पाया विनवितो तुम्हाला. काय करा, मी तुमच्या पायाला हात लावून विनंती करतो की तुम्ही एकच गोष्ट करा. करे म्हणजे हाताने करे, टाळी हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नामस्मरण करा. आज हाताचा उपयोग जेवढा टाळी वाजवण्यासाठी होत नाही, त्याच्या कैक पटीने अधिक हाताचा उपयोग मोबाइल साठी होतो. किसी महात्मा ने कहा था, फोन पर जितनी उंगली चलती है उतनी उंगली अगर माला पर चल जाए तो भगवान आपके घर पे सेवा करेंगे. हे माझ्या सकट आहे बरं का, मी मला वेगळं ठेवत नाही.
कारण मोबाईल ही जगाची भयानक मोठी समस्या झालेली आहे. ज्या त्या घरात गेल्यानंतर प्रत्येक आई वडील आपल्याला हेच सांगत असतात की महाराज सारखा मोबाईल पाहत राहतो, ऐकतच नाही. जेवण करत असताना सुद्धा ते बाळ मोबाईल पाहत राहत. प्रत्येकाच्या हातामध्ये काय आहे आता? मोबाईल आहे. एका फ्लॅट सिस्टीम मध्ये एक मनुष्य जॉब वरून त्याची ड्युटी संपली आणि तो घराकडे निघाला. पार्किंग मध्ये गाडी लावली, खिशातून मोबाईल काढला आणि काय पाहत पाहत मोबाईल मध्ये इंस्टाग्राम पाहत पाहत रील्स. त्या इंस्टाग्राम मध्ये तो इंस्टाग्राम ऍप पाहत पाहत बिल्डिंग चढू लागला. त्याचं घर होतं 4थ्या मजल्यावर, परंतु तो पोहोचला 3ऱ्या मजल्यातल्या घरामध्ये. तो पोहोचला 3ऱ्या मजल्यावरती. त्याचं घर होतं 4थ्या मजल्यावर. ते घर सुद्धा ओपन होतं, दरवाजा उघडा होता, सोफा रिकामा होता. त्या सोफ्यावरती सुद्धा एक गृहिणी बसलेली होती आणि तिच्यामध्ये हातामध्ये सुद्धा मोबाईल होता. ती काय पाहत होती? रील्स, युट्यूब. ती रील्स पाहत होती. तिला लक्षात आलं आपला वेळ झालेला आहे मालकाचा येण्याचा, मालक आलेले आहेत वाटतं. ती सुद्धा रील्स पाहत पाहत किचन मध्ये गेली, ग्लास भर पाणी घेऊन आली, याच्या हातामध्ये ग्लास दिला. तिचं काय पाहणं चालू? रील्स पाहणं चालू. तेवढ्याच वेळामध्ये तिचा खरा मालक, त्या घराचा खरा मालक आला. तो जिना चढत चढत वरती आला. ज्याचं घर 3ऱ्या मजल्यावर होतं तो घरामध्ये घुसला. तो सुद्धा मोबाईल पाहत होता, पण या दोघांपेक्षा कमी. तो डायरेक्ट स्नॅपचॅट जगातलं सगळ्यात खोटं ऍप आहे. का? किती काळ मनुष्य असू द्या, ते त्याला गोरं केल्याशिवाय सोडत. त्या स्नॅपचॅटने अनेकांना सुखी केलं, अनेकांना गोरं करून टाकलं त्याने. तो सुद्धा मोबाईल पाहत पाहत त्या घरापर्यंत आला. दरवाजामध्ये पोहोचल्यानंतर त्याचं लक्ष सोफ्याकडे गेलं आणि सोफ्यावर कुणीतरी माणूस बसलेला पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपण घर क्रमांक चुकलोय. तो सुद्धा त्या घरातून बाहेर आला आणि वरती 4थ्या मजल्याच्या जिना चढू लागला. हे सगळं कशामुळे घडलं? मोबाईलमुळे. जर एखादी महिला, गरोदर महिला जर 9 महिने गरोदर असताना काम काहीच करायचं नाही, फक्त मोबाईलच पाहायचा, तिच्या पोटी काय कार्टूनच जन्माला येणार आहे. अभिमन्यूने गर्भामध्ये असताना चक्रव्यूह कसं भेदन करायचं हे ऐकलं होतं. जन्माल्यानंतर तो कधीच ते चक्रव्यूहामध्ये बाहेर कसं यायचं हे शिकू शकला नाही. फक्त आतमध्ये प्रवेश कसा करायचा हे भगवान श्रीकृष्णाकडून ऐकलं होतं आईच्या पोटामध्ये असताना. आणि आज गरोदर माता 9 महिने मोबाईल पाहती आणि मग तिच्या पोटी जन्माला येणारं बाळ कसं काय मोबाईल सोडेल? मग ते म्हणत असते, महाराज काय करावं, ऐकतच नाही, मोबाईलच सोडत नाही. तिला म्हटलं 40 वर्षाचा तुझ्या शब्दाबाहेर नाही आणि 4 वर्षाचा ऐकत नाही. 40 वर्षाचा शब्दाबाहेर नाही आणि ती म्हणती 4 वर्षाचं पोरग ऐकत नाही. हा सगळा दुसऱ्या कुणाच्याच कर्माचा परिणाम नाही, तिच्याच कर्माचा परिणाम आहे. सांगायचंय काय की आपण जे काही कर्म करतोय ते कर्म करत असताना आपण फक्त एवढंच लक्षात ठेवायचंय की आपण हे कर्म करत असताना माझ्या शरीराचा सदुपयोग होईल का दुरुपयोग होईल. त्या मोबाईल मध्ये सुद्धा भरपूर काही चांगल्या गोष्टी सुद्धा आहेत आणि वाईट गोष्टी सुद्धा आहेत. त्याच्यातून जर आपली जी सदसद विवेक बुद्धी असेल तर आपण चांगलं तेच स्वीकार करणार आहोत आणि जर ती सदसद विवेक बुद्धी नसेल तर आपण त्याच्यामध्ये वाईट स्वीकार करणार. म्हणून बुद्धी महत्वाची आहे आणि ही बुद्धी संतांच्या संगतीत मिळत असते. म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं, बाबांनो तुम्हाला